चला तर आज आपल्याला बघायचं आहे लिनियर इक्वेशनमधला एक महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे क्रॅमर्स रूल. तर क्रॅमर्स रूलमध्ये काय असतात, आपल्याला डिटर्मिनंट काढायचा असतो, डीएक्स काढायचा असतो, डीवाय काढायचा असतो आणि त्यावरून मग आपल्याला एक्स आणि वायची किंमत काढायची असते. आता तर क्रॅमर्स रूलमध्ये काय करतात, तुम्हाला दोन सिम्पल इक्वेशन देतात. त्या इक्वेशनमधले तुम्हाला नंबर्स ओळखायचे असतात आणि ते ॲज इट इज फॉर्म्युलामध्ये पुटअप करायचे आणि इक्वेशन सॉल्व्ह करायचं असतं. तर सगळ्यात पहिले बघा, तुम्हाला मी दोन इक्वेशन दिलेले आहेत. फर्स्ट आहे a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि दुसरे एक इक्वेशन आहे a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. तर बघा, फर्स्ट काय काढायचा आपल्याला असतो, तर डी फॉर डिटर्मिनंट. तर डीचा फॉर्म्युला असतो a1 a2 b1 आणि b2. 2 रोज 2 कॉलम असतात, हे लक्षात ठेवायचं नेहमी. नेक्स्ट dx. आता dx मध्ये काय केलेलं आहे बघा, फक्त a1 आणि a2च्या जागी, d मधल्या a1 आणि a2च्या जागी फक्त c1 आणि c2 टाकायचा असतो. बाकी b1 b2 ॲज इट इज लिहायचा. समजलं? dxच्या जागी काय असतं, फक्त a1 आणि a2च्या जागी तुम्हाला c1 आणि c2 ॲड करायचा, b1 आणि b2 ॲज इट इज ठेवायचा. तसंच उलटा आता कुठे असणार आहे, तर dy मध्ये आपला d कसा होता, a1 आणि a2 होता. तर dy मध्ये काय करायचं, आता a1 आणि a2 ॲज इट इज ठेवायचा आणि b1 आणि b2च्या जागी काय ॲड करायचं आहे तुम्हाला, c1 आणि c2 ॲड करायचा, रिप्लेस करायचा थोडक्यात. समजलं? d कसा असतो आपला, dच्या इथे काय असतं, तर a1 आणि a2, ओके, b1 आणि b2. dxच्या इथे काय करायचं, a1 a2 रिप्लेस करायचा आणि dyच्या इथे b1 b2 रिप्लेस करायचा. हे नेहमी लक्षात ठेवायचं. dxच्या इथे काय करायचा, a1 a2 रिप्लेस करायचा आणि dyच्या इथे b1 b2 रिप्लेस करायचा. ओके, नेक्स्ट मला तुम्ही काय करणार आहे, एक्सची व्हॅल्यू काढायची. एक्सचा फॉर्म्युला काय असतो आपला क्रॅमर्स रूलमध्ये, dx अपॉन d असतो. तुमची जी dxची किंमत येणार आहे डिवायडेड बाय तुमचा डिटर्मिनंट, त्याच्यावरून तुम्हाला एक्सची किंमत मिळते. आणि वायचा फॉर्म्युला काय आहे, तर dy अपॉन d. dyची जी किंमत येईल ती तिथे ठेवायची आणि डीची जी किंमत आहे त्याने डिवाइड करायचं. ह्याच्यावरून तुम्हाला एक्स आणि वायची किंमत मिळते. जर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करून हवे असतील तर मला एक्झाम्पल असं कमेंट करा, मी सॉल्व्ह करून देईन.